खरं म्हणजे मी तसा काही वक्ता नाही किंवा मोठा कीर्तनकारही नाही. मी तुमच्यासारखा श्रोता आहे बरं का. श्रोता म्हणजे सामान्य नसतो. श्रोता हा सगळ्या अधिकारामध्ये श्रेष्ठ सांगितलेला आहे. आणि तुमच्यासारखा श्रोता असता असता माझं भाग्य उजळलं आणि श्री गुरु नामदेव बाबांची माझ्यावर कृपा झाली आणि त्यांनी सांगितलं की जा आता तू कीर्तनाला प्रारंभ कर. आणि म्हणून मी एक त्यांचा प्रसाद म्हणून आणि एक सेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी सांगत असतो नेहमी, दिवसा सरकारी आणि रात्री वारकरी. बरं का, हे दिवसा आपली नोकरी सांभाळायची आणि असे कुठे सेवा तर सेवा बजवायची, असा हा श्री गुरु बाबांनी एक दंडक घालून दिला. आणि योगायोगाने आमचे आदरणीय हरभक्तीपरायण श्याम महाराज यांची आणि चर्चा झाली. माझ्या गावालाही त्यांना कार्यक्रमाला बोलावलं गेलं आणि त्यांचा आमचा संपर्क नेहमी होत असतो वारीच्या निमित्ताने. आणि योगायोगाने बाभुळवाडीलाही येऊन गेलो गेल्या वर्षी आणि अजून प्रेमामध्ये भर पडली. आणि मग महाराज म्हणले आता माझ्याच गावाला यायचं. म्हटलं काही हरकत नाही, शनिवार रविवार पाहून तुमच्याच गावात केला आहे. श्रावण मास म्हणजे काही सामान्य नाही. एका कवीने वर्णन केलं आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येती सरसर सर्वे, क्षणात फिरुनी ऊन पडे. कधी पाऊस येतो, कधी ऊन पडतो, कधी काय. आणि असा हा इंद्रधनुष्याने नटलेला हा महिना. या श्रावण महिन्याच्या पावसामुळे आमची धरती माता हिरवागार असा आणि शालू पांघरते. निसर्गाचं सौंदर्य जर आपल्याला कधी कुठं पाहायचं असेल तर श्रावण महिन्यात बघा. मोठं भाग्य आहे की श्रावण महिन्यामध्येच आणि हा कीर्तनी सोहळा, त्यात ज्ञानेश्वरी पारायण आणि पुन्हा भगवंताचा जन्मोत्सव, असा त्रिवेणी संगम आपल्या या आणि कार्यक्रमामध्ये आहे. त्यात अजून भर पडली ती म्हणजे यंदा भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. जिकडे तिकडे आणि भारताच्या स्वातंत्र्याचे गुणगान गायले जात आहेत. आणि आपल्या देशामध्ये आजपासून एक सगळ्या गावाला, सगळ्या घराला, सगळ्या आणि नागरिकांना एक स्वातंत्र्याचा आनंद मिळावा म्हणून हर घर तिरंगा किंवा घरोघरी तिरंगा अशी योजना शासनाने सुरू केली. म्हणून बऱ्याच गावांना जिथे जिथं जा प्रत्येकाच्या घरी आज झेंडा लावलेला आहे, आपला ध्वज उभारलेला आहे. 3 दिवस अतिशय सुंदर असा हा योग आलेला आहे. आणि त्या आनंदा आणि आमचे चोपदार आदरणीय प्रमोद भाऊ, संजय भाऊ आदी करून विनेकरी दादा, सर्वांचे नावं घेणं शक्य होणार नाही माझा आणि परिचय तेवढा नाही. आदरणीय नारायण दादा, आदरणीय रतन दादा वगैरे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी आणि भेटली. खूप आनंद वाटतो आहे. आणि एवढा मोठा समाज, आज दुसराच दिवस आहे संकीर्तन सेवेचा. बऱ्याच गावांना, बऱ्याच लोकांची अशी मानसिकता, नियोजन आणि आयोजन अतिशय सुंदर आहे. साऊंड सिस्टीम असेल, त्याचप्रमाणे भजनी मंडळ असतील आणि सर्व बालगोपाल असतील. पुढची पिढी जर आपल्याला घडवायची असेल तर यांना बोलवलंच पाहिजे. मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. आणि असा हा सप्ताहाचा आनंद या ठिकाणी घेत असताना बऱ्याच लोकांना असं वाटतं, श्री गुरु नामदेव बाबा नेहमी सांगायचे, अहो सप्ताह म्हणजे काय, तर सप्ताह म्हणजे संतती, संपत्ती आणि संस्कृती याचं उत्कृष्ट मार्गदर्शन म्हणजे सप्ताह. विठ्ठल आपल्या मुलाबाळांना, लेकींना, सुनांना, किंबहुना तरुणांना, बालगोपालांना पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शन करण्याचं एक मुख्य साधन म्हणजे सप्ताह. 8 दिवस वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे महाराज येतात आणि वेगवेगळ्या संतांचं चरित्र असेल, अभंग असतील, निरूपण असेल, कथा असतील या ठिकाणी आणि आपल्याला श्रवणाला मिळतात. अहो आपण आपल्या आता कॉम्प्युटरचा जमाना आहे. आपण आता मोबाईल धारक आहोत सर्वजण. आपला मोबाईल आपल्याला दिवसातून चार्जिंग करावा लागतो की नाही? करावा लागतो. रोज चार्ज करावा लागतो. तसं हे जे देवाने आपल्याला शरीर दिलेलं आहे ना,
हे शरीर सुद्धा आपल्याला चार्ज करावं लागतं. हो, या शरीरामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे आणि किलमिशी निर्माण होतात, अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, अनेक प्रकारचं दुःख, अनेक प्रकारचा त्रास सहन करत करत हे मन अगदी मलिन होऊन जातं. आणि म्हणून या मनाला ऊर्जा देण्यासाठी, या मनाला रिचार्ज करण्यासाठी म्हणून हा सप्ताह मी नेहमी सांगत असतो, भगवान शिव जी की ओर से दो प्रकार की गंगाएं अवतीर्ण हुई है. एक तो है जल गंगा और दूसरी है ज्ञान गंगा. भगवान शिव जी की जटा से जो गंगा अवतीर्ण हुई उसे कहते हैं जल गंगा, और भगवान शिव जी के जिह्वा से जो गंगा अवतीर्ण हुई उसे कहते हैं ज्ञान गंगा. अगर आपको जल गंगा में स्नान करना हो तो नासिक या त्र्यंबक जाना पड़ेगा, लेकिन ज्ञान गंगा इतनी दयालु है कि वह खुद ब खुद आपके सौंदाने गांव में कल से पधार चुकी है. सिर्फ आप इतना कीजिए, इस ज्ञान गंगा में आइए और गोता लगाइए. जितने गोते लगाओगे उतने शुद्ध हो जाओगे. अशा प्रकारे या ज्ञानगंगेमध्ये आपण सर्वांनी आनंद घ्यावा, सर्वांनी वेगवेगळ्या अशा प्रकारचं मार्गदर्शन घ्यावं आणि आपल्या जीवनाच्या आणि वेगवेगळ्या ज्या दिशा असतात त्या योग्य प्रकारे आपल्याला मार्गक्रमण करण्यासाठी आणि अत्यावश्यक असतं. आणि म्हणून आजच्या या सेवेच्या निमित्तानं पुनश्च सर्वांना वंदन करतो आणि अभंगाकडे वळतो. मी जो अभंग सेवेला घेतला आहे तो संत एकनाथ महाराजांचा, पैठण निवासी शांती ब्रह्म असे नाथ महाराज. नाथ महाराजांचा अधिकार काय वर्णावा. अहो, त्यांच्या घरी भगवंताने कावडीने पाणी भरलं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. कावडीने पाणी कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाई. अनन्य भक्ती भावे निडावंदितांची पाय. हे अनन्य भक्ती भावे निडावंदितांची पाय. अहो, संत एकनाथ महाराजांचा अधिकार म्हणून काय सांगावा. त्यांच्या घरी रूप घेऊन भगवंतानी चंदन घासलं, पाणी भरलं. आता जिकडे तिकडे भारतामध्ये कावड यात्रा सुरू आहेत की नाही. भगवान भोले शंकराचा हा महिना आहे आणि भगवान भोले शंकरासाठी कावड यात्रा काढली जाते. ही कावड यात्रा तेव्हापासून आहे बरं का. भगवंतानी नाथ महाराजांच्या घरी पहिली कावड यात्रा काढली. अशा प्रकारे भगवंताला आपल्या घरी काम करायला लावण्याचा अधिकार म्हणजे नाथ महाराजांचा. निज कामे करू लागला.
दररोज जो नैवेद्य दिला जात होता, आता अलीकडे आपण नैवेद्यच विसरलो. आपण दिवसेंदिवस जास्त फॉरवर्ड होत चाललो. पाश्चात्य आणि लोकांचा आपल्यावर जास्त पगडा बसत चालला आणि हिंदू संस्कृती आपण विसरत चाललोय. खूप दुर्दैव आहे. काही काही लोकांना तर इतकी भीती वाटते की देवाला जर नैवेद्य दिला तर मग रेशन कार्डामध्ये देवाचं नाव टाकावं लागेल. काय लोक विचार करतील सांगता येत नाही. अहो, संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवंताच्या नैवेद्यासाठी दररोज पुरणपोळी केली जातो. दररोज पुरणपोळी. तुम्ही आम्ही 6-6 महिन्यातून करतो आणि शहरात तर तेही करत नाही. आता नको म्हणे कोण शिनाटा करी म्हणे. आता शिंगार वाटतो आपल्याला. पूर्वीच्या काळी आपलं पुरणपोळी हे महाराष्ट्राचं खानदेचं आणि वैभव होतं, मुख्य आणि आपला आहार होता. आणि म्हणून मला वाटतं आज झालं खूप सुंदर. तर पुरणपोळीचा नैवेद्य भगवंताला, त्याशिवाय कोणी जेवत नव्हतं. असा नाथ महाराजांच्या घरी दंडक. असे नाथ महाराज या अभंगाद्वारापर्यंत गेली. लक्ष ठेवा बरं का. त्याची गाडी जर जास्तच पुढे गेली तर थोडं थांबवा, त्यांना धक्का द्या. सगळ्यांनी मधून मधून भजन करत जा. विठ्ठला. नाथ महाराज विशेष असं चिंतन या अभंगाद्वारे करतात. आपण जगाचा जर विचार केला तर या जगामध्ये 3च शक्ती श्रेष्ठ आहे. नंबर 1 देव, नंबर 2 संत आणि नंबर 3 जीव. पहिली जी शक्ती आहे ती म्हणजे देव. या जगामध्ये संपूर्ण आणि भगवंताची शक्ती एकवटल्या गेलेली आहे. आणि म्हणून आपण म्हणतो ना, सबका मालिक एक, गॉड इज वन. देवशक्ती ही सगळ्या जगावर आणि कार्य करते आहे. दुसरी शक्ती संत शक्ती आणि तिसरी शक्ती जीवशक्ती. याच्यात पुन्हा गंमत आहे. देवशक्ती ही अदृश्यात दृश्य आहे, संत शक्ती ही दृश्यात अदृश्य आहे आणि जीवशक्ती दृश्यात दृश्य आहे. देवशक्ती अदृश्यात दृश्य. देव पाहायला गेलो तर देव दिसत नाही. मग नाही का? आहे, देव आहे, पण तो आपल्याला पाहावा लागतो आणि तशी दृष्टी प्राप्त करावी लागते. म्हणून अदृश्यात दृश्य. अदृश्य आहे खरा, पण दृश्य करायचं असेल तर दृष्टी घ्यावी लागते आणि ती दृष्टी सर्वांना प्राप्त होत नाही. म्हणून अदृश्यात दृश्य. पुढे चला. संत शक्ती दृश्यात अदृश्य. आपल्याला दिसतात, आपल्या आजूबाजूला आहेत, आपण त्यांच्याशी बोलतो, एकमेकांजवळ बसतो, राहतो, पण हे संत